नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झणझणीत मटण रस्सा. तर त्यासाठी मी काय काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला मटणाचा झणझणीत रस्सा आवडला तर शेअर आणि लाईक जरूर करा. तर आपण फोडणीची तयारी करून घेत आहे. त्यासाठी मी टाकलेला आहे कांदा आणि कोथिंबीर, हळद, कांदा, कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता आपण चिकनचे छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये टाकणार आहोत. आणि चिकनला पहिले आपण उकडून घेऊया. आता आपण चिकनला उकडून घेतो आहोत. त्यानंतर अगोदर आपण चिकनला चांगलं तेलामध्ये फ्राय करू घेऊया 2 ते 3 मिनिट. नंतर त्याला चांगलं पाणी सुटतं. मीठ टाकल्यानंतर त्याला चांगलं पाणी सुटतं. नंतर आपण परत अजून पाणी ॲड करून त्याला उकडून घेऊया. आणि नंतर मी मसाला काढून ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत. आता भाजीचा पिवळा रस्सा रेडी झालेला आहे. आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि पातेल्यामध्ये त्याला आता फोडणी घालणार आहोत. त्यासाठी मी काळा मसाला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. आता मी कोल्हापुरी मिरची भाजून घेतलेली आहे आणि ती तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकलेली आहे. आणि त्यानंतर मी टाकणार आहे कोथिंबीर. त्यात नीट हलवून घेऊया. त्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर. आणि मी मिक्सरमधून जे मसाले काढलेले आहेत, धने पावडर, खोबरं वगैरे, कांदा, तो मी यामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता पहा तुम्ही, मी टाकलेला आहे मसाला. त्याला आपण तेल सुटेपर्यंत चांगलं व्यवस्थित फ्राय होऊन देऊया. ग्रेव्हीला चांगलं तेल सुटत आहे. आपण त्याला चांगलं फ्राय करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत हलवत राहूया. आता तेल सुटलेलं आहे. आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत जे पिवळं मटण होतं, जे चिकन होतं ते त्यामध्ये टाकणार आहोत. आता आपली झणझणीत मटण रस्सा चिकन